युक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरूपा सिद्धीर्था सरस्वती अर्तनो दुरितं अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं जीवमनः प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री कर्णानुयोग दीपक नामधेयमस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्तर ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचनुसार साध्य नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कृष्णकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति सागरं भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तु हितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विधातार्थम्। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की, आचार्य गुरुवर से चंद्रप्रभा सागर जी महाराज की जय हो। कर्णानुयोग दीपक या स्वाध्यायाच्या पूर्व चर्चेमध्ये तेजूताई आपली चर्चा मिथ्यात्वापर्यंत आलती। म्हणजे जे नाही आपलं त्याला आपलं म्हणणं, जे दिसतंय त्याला आपलं म्हणणं आणि त्याची श्रद्धा करून त्याच्यासाठी पुरुषार्थ करणं याला मिथ्यात्व म्हणतात। आणि जे दिसत नाही पण आपलं म्हणजे तोच मी आहे असा तो परमात्मा शक्ती स्वरूप निज आत्मा, त्या निज आत्माला त्या ठिकाणी समजावून घेणं, त्याच्यावर श्रद्धा ठेवणं आणि त्याची प्राप्तीची, तो आहेच मी, पण त्याच्यावर जो राग द्वेष रूपी परिणामांच्या निमित्तानं जे कर्माचं आवरण बसलेलं आहे, त्या कर्माचं आवरण काढून माझ्यातली शक्ती स्वरूपी जो परमात्मा आहे तो प्रकट रूप परमात्मा निर्माण करणं, याची जी श्रद्धा आहे त्याला सम्यक दर्शन। ते कशा पद्धतीनं करणं हे जाणून घेणं, समजावून घेणं, ते ज्ञात करून घेणं त्याला सम्यक ज्ञान, आणि त्याच्यासाठी पुरुषार्थ करणं त्याला सम्यक चारित्र। अशी पूर्वचर्चा आपली झालेली होती। आणि आपली चर्चेमध्ये हुबळीमधल्या प्रवासात आचार्य भगवंत शांतीसागर महाराजांचं उदाहरण मी तुम्हाला प्रवचनात दिलेलं होतं की लिंगायत समाजाच्या स्वामीजींनी त्यांना प्रवचनाचा सारांश विचारण्यासाठी विचारलं होतं की तुम्ही मिथ्यात्व म्हणजे काय सांगा लागलाय, हे काय? आणि त्यावेळी आजकाल आम्ही जे मिथ्यात्वाचा अर्थ डायरेक्ट उचलली जीभ लावली टाळूला,
हे देव शास्त्र गुरु याचं वर्णन सांगतो, तर ते त्या व्यक्तीला सांगितलं असतं तर याच्या कदाचित आपल्या जैन दर्शनावरची आस्था त्यांची उडाली असती. तर त्यांना सोप्या भाषेत उत्तर त्यांनी दिलं, जे दिसतंय आणि आपलं कधीच नसतंय त्याला आपलं म्हणून त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी जगणं म्हणजे मिथ्यात्व. आणि जे आपलंच आहे, मीच आहे पण दिसत नाही, अशा त्या आत्म्याच्या खऱ्या स्वरूपावर श्रद्धान करणं, हे सम्यक्त्व. एवढी सोप्या भाषेत त्यांनी सम्यक्त्वाची आणि मिथ्यात्वाची व्याख्या सांगितली. आज आपल्याला औदैकचे 21 भावापैकी जे लेशाचे 6 भाव आहेत, 6 लेशा भाव, कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्मानी, शुक्ल यांच्या फक्त गुणस्थानांची चर्चा आपली पूर्वचर्चेमध्ये झालेलं होतं. आता आपल्याला चर्चा करायची आहे कृष्णलेशा. हा विषय समजावून घेताना एवढा सोपा आहे. लेशांचा अर्थ फक्त परिणाम, तुमचे भाव. ह्याच्यात सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाचा काही संबंध नाही. कुठलीही लेशा सम्यक्त्व असत नाही, कुठलीही लेशा मिथ्यात्व असत नाही. हे लेशा प्रत्येकाच असते. जसं परमात्मा आर्यंत भगवंतांची शुक्ललेशा असते, साधूंची शुक्ललेशा असते, ती शुक्ललेशा पहिल्या गुणस्थानातल्या मिथ्यादृष्टी लोकांची सुद्धा असते. इथं फक्त लेशेमुळं परिणामांची मंदता आणि तीव्रता एवढीच कळते. एखादा भद्रजीव, शांत जीव मिथ्यात्वसहित शुक्ललेशांच्या, पीत पद्म शुक्ललेशांच्या शुभलेशांचा आचरण करत असेल, परिणाम करत असेल, जे अनादि मिथ्यादृष्टी जीव असतो, जो मुनी महाराज द्रव्यलिंगी असतो, द्रव्य मुनींचं वेश त्यांच्याकडे असतं, अशा मुनी महाराजांचं उदाहरण येते की त्यांना जर सम्यक्त्वाची प्राप्ती झाली पहिली प्रथमोपशम, तर तो 14 किंवा 13, 1-2 माझं अंतर्मूर्त कमी जास्त होतील, एवढ्या अंतर्मूर्तात जी मोक्षाला गेले अशा ज्या मुनी महाराजांचा उल्लेख आगमामध्ये आहे, तो त्या सम्यक्त्वाची प्राप्ती करूपर्यंत आणि त्याच्या पूर्व पर्यायामध्ये सुद्धा त्याच्यावर मुनी धर्माचे संस्कार सगळे असतात. आचरण त्यांचं चांगलं असतं. लेशा त्यांची शुक्लच, पीत पद्म शुक्लपैकीच एक अशी त्यांनी आचरण करत असतात. त्यांच्याकडे फक्त सम्यक्त्व नाही म्हणूनच ते अडकलेले असतात, नाहीतर त्यांचे परिणाम आणि त्यांची साधना अत्यंत एवढी चांगली असते. जसं सौरभ आज चांगला दिसा लागलाय, चकचकीत, असं तू जसं आज दिसा लागलायस, असं त्यांचे परिणाम सगळं चांगलं असतात. फक्त त्यांच्याकडे एकच अभाव असतो, कशाचा? सम्यक्त्वाचा. सम्यक्त्व म्हणजे काय? सत्य, ज्याचा अभाव आपल्याकडं सुद्धा आहे की नाही? कसं काय? 2 दिवसात येतो म्हणायचं आणि 4 दिवस सुशांत गेला. मग आता मी 3 तारखेला सांगितल्यावर लगेच कसं यायचं 4 तारखेला? म्हणून मी पण 7 तारखेपर्यंत थांबलो. नाही, उदाहरण सांगा लागलो आहे. तुम्ही चांगलंच आहे सगळीजण, सगळं चांगलं असतंय, फक्त सम्यक्त्व नसल्यामुळं तो पहिल्या गुणस्थानातच फिरत असतो. सम्यक्त्वाचा किती मोठा प्रभाव आहे बघा.
जो जीव एवढी सगळी चांगली साधना, मंद परिणाम, कठोर चारित्र्य हे सगळं करून जो जीव मोक्षाला जाऊ शकला नाही, त्या जीवाला नुसता सम्यक्त्वाची प्राप्ती झाली, तो डायरेक्ट 7व्या गुणस्थानात. 7व्या गुणस्थानात 6वं 7वं केला. हे एक अंतर्मूर्त, सातिशय मिथ्यात्वाचं एक अंतर्मूर्त. 7व्या गुणस्थानात गेला, कारण द्रविलिंग होतं त्याच्याकडं. 7वं 6वंचं एक अंतर्मूर्त. परत तो शायुपशमिक झाला, कारण प्रथम उपशममध्ये बाकीच्या कोणत्याही क्रिया होत नाहीत. मग परत तो शायुपशमिक सम्यक दृष्टी झाला, कारण प्रथम उपशमवाल्यांच्या 2च अवस्था आहेत. एक तर त्याला परत मिथ्यात्वाकडे यावं लागतं, नसेल तर तो शायुपशमिक बनावा लागतो. तो शायुपशमिक झाला. शायुपशमिक झाल्यावर 4थ्या अंतर्मूर्तात त्यानं परत दर्शन अनंत अनुबंधीची विसंयोज क्षपणा चालू केला. दर्शन मौनीची क्षपणा असे करत हे 5-6 अंतर्मूर्त इथंच थांबला. म्हणजे 6व्या 7व्यात ह्या सगळ्या क्रिया केला आणि केवली 5 सूत केवलींचं 5 मूल मिळाल्यावर त्यानं शाईक सम्यक्त्वाची प्राप्ती केला. आणि मग 7व्या 8व्या अंतर्मूर्तात तो श्रेणी चढायला चालू झाला. मग 8व्या गुणस्थानाचे एक अंतर्मूर्त, 9व्याचं एक अंतर्मूर्त, 10व्याचं एक अंतर्मूर्त, 12व्याचं एक अंतर्मूर्त, 13व्याचं एक अंतर्मूर्त, 14व्याचं एक अंतर्मूर्त. जो आपण मोक्षाला गेलाय त्या जीवाला गाठवा लागलो. केवल्यान झालं की तो तिथंच थांबणार 13व्यात, पण मोक्षाला जातोय तो 13व्यात अंतर्मूर्तात, लगेच 14व्यात जातो, तिथला अंतर्मूर्त करून तो मोक्षाला जातो. असं 14 काय 13 काय 15 नक्की मला सांगता येत नाही, वयाच्या मनानं विसर होते तो. तर तो मोक्षाला जातो. कुठला जीव सांगायला लागलोय? गौतमी माताजी अनादि मिथ्यादृष्टी मुनी महाराज. मग तो अनादि मिथ्यादृष्टी होता आणि एवढ्या लगेच काळात तो मोक्षाला कसा गेला? तर त्याचे परिणाम, मिथ्यात्व जरी असलं तरी त्याचे परिणाम शुक्ल लेशासारखे मंद शांत असे असतात. म्हणून सम्यक दृष्टीला शुक्ललेश असते, मिथ्यादृष्टीला कृष्णनील कापोतच असते, असं काही नाही. हे जे अन्य धर्मीय महापुरुष असतात ते सुद्धा अहिंसेचा प्रचार प्रसार करतात, ते सुद्धा शाकाहाराचा प्रचार प्रसार करतात, ते सुद्धा शांत असतात. असं मी एकांतानं नियम घेणार नाही, ते तसंच असतात. पण जे असतात ज्ञानेश्वर महाराज वगैरे आधी शांत, त्यांच्यावर किती अन्याय झाला, वाळीत टाकले ह्या विद्वान लोकांनी, पण या सगळ्यांच्या बाबतीत त्यांच्या मनात क्षमाभाव होता, शांतभाव होता. येशू ख्रिस्त त्यांच्या मनात जिवंत मुळं टोकलं. आत्ता आम्हाला महाराज माताजींना, श्रावकांचा तर विषय अजून लई लांबचा आहे, महाराज माताजींना तिकडं तर इकडं जर ही माझी जागा आहे ती माझी जागा आहे म्हटल्यात जरा झालं तर आता कवा एकमेकाच्या अंगावर जातील गॅरंटीने. त्यांचं तर बघा जिवंतपणे हातात खिळे पायात खिळे ठोकताना सुद्धा हे परमेश्वर, हे ईश्वर, ही लोक अज्ञानी आहेत, हे काय कराले त्यांना माहीत नाही, ह्यांना माफ कर असं म्हणणारे ती येशू ख्रिस्त. आणि 4 चौघांच्या गुरूंनी काहीतरी बोललं, आई वडिलांनी काहीतरी बोललं तर धर्म करणारी आमची मुलं मुली, सासू सासरे जरा काहीतरी बोलले तर बस्तीत येणारे आमच्या धार्मिक सुना, आम्ही लगेच सासू सासऱ्यांना सोडतो, आई वडिलांना सोडतो, शिष्य लोक गुरूंना सोडतात. आणि देव ह्याच्या कर्माच्या उदयात नाही पावला तर देवाला सोडतात, तरी पण मी धार्मिक आहे असं म्हणतात. अशा लोकांची चर्चा कुठं राहिली सांगा?
म्हणून परिणामांची ही जी परिणाम आहेत कशाय आणि आत्म्याचे परिणाम यांच्या दोन्हींच्या मिश्रणानं यांच्या ह्याच्यात जे भाव होतात, भाव अनुरंजित भाव, त्या भावांना लेशा म्हणतात. काय म्हणतात? लेशा. आणि त्या लेशा किती प्रकारच्या आहेत? 6. कुठल्या कुठल्या? कृष्ण, नील, कापोत, पीत, पद्म, शुक्ल. प्रथम 3 आहेत त्या अशुभ लेशा मानल्या जातात. नंतरच्या 3 आहेत त्या शुभ मानल्या जातात. प्रथमच्या 3 4थ्या गुणस्थानापर्यंत सुद्धा असतात. 5वी आणि 4थी आणि 5वी लेशा ही पहिल्यापासून 7व्या गुणस्थानापर्यंत असतात. आणि शेवटची जी लेशा आहे ती पहिल्यापासून 13व्या गुणस्थानापर्यंत असतात. 14वं गुणस्थान अयोग केवली असतो, त्यामुळे तिथं परिणाम लेशांचा काही संबंध येत नाही. पाठ करताना कशाय वगैरे आम्ही अशीच पाठ करायला लागतात, कारण कर्मकांडांच्या मध्ये ती गाथा वगैरे असतात, त्याच्यात नावं नसतात. आता तुम्ही नामकर्माचे ग्रुप वाईज 42, विश्लेषण वाईज 91 का 92, 93 याचे भेद, ज्ञानावर्णाचे 5, मोहनीचे दर्शनावर्णाचे 9 हे असे असतात ना. त्याच्यात गाथेमध्ये असंच असतं, प्रथम 2 प्रकृती, अंतिम 2 प्रकृती, मध्य 2 प्रकृती, असेच गाथेमध्ये लिहतात. प्रत्येक ठिकाणी नावं लिहत नाहीत. त्यामुळं पाठ करताना तुम्ही नरकगती, त्रियंच गती, मनुष्यगती, देवगती असंच पाठ केलं पाहिजे. मनाला येईल तसं पाठ करून चालत नाही. मग तुम्ही पहिला देवगती, मनुष्यगती, नरकगती, त्रियंच गती असं मनाला येईल तसं केला आणि त्या गाथेत लिहिलं पहिल्या 2 प्रकृती अशुभ मानल्या जातात. गतीमध्ये पहिल्या 2 गती अशुभ असतात, नंतरच्या 2 गती शुभ पुण्य प्रकृती असतात असं लिहिलं. आणि पहिल्या 2 प्रकृती आता तुम्ही कुठल्या म्हटलाय? देवगती आणि मनुष्यगती पाठ केलाय. मग ज्या पुण्य आहेत त्या पाप होणार, जे पाप आहेत त्या पुण्य होणार. जसं आता काही वेळेला होती की आम्ही दोघं महाराज चाललो, मी आणि वीरसागर, तर त्यांना बघून मोठं महाराज म्हणून येणारच पहिला पाया पडतात लोक. अरे विनोद करत नाही मी, तुम्हाला सगळं चेष्टाच वाटते बाबा, काय सांगायला लागलं तर. मोठं महाराज म्हणून आम्हालाच विचारतात मोठं महाराज कुठं आहेत. हां सांगितलं की नाही? आहेतच ते. आणि त्याला काय, म्हणून मी पण सांगतोय मोठं महाराज माग आहेत बघा. मागं मला बघितल्यावर कोण मोठं म्हणतच नाहीत, काय करायचं. असं आपण जर समजावून घेण्यामध्ये चूक झाली, हे एक विनोद म्हणून सांगितलं, पण जर प्रकृती चर्चा करत असताना, पाठ करत असताना, समजावून घेताना मागं पुढं झाल्या तर कर्मकांड समजावून घेताना आपली दशा विदिशा विचित्र अवस्था होऊ शकते. कृष्ण निशा अत्यंत संक्लेशित परिणाम असते, अत्यंत संक्लेशित. त्याला हित अहित, पुण्य पाप, धर्म अधर्म काही याच्याशी संबंध नसतो. फक्त स्वतःच्या स्वार्थाशी, स्वतःच्या विचाराशी प्रयोजन ठेवलेले असतात. त्या प्रयोजनामध्ये हित अहित काही माहीत नाही, चांगलं वाईट काही माहीत नाही. थोडक्यात एक कौरवी प्रवृत्ती असते, कौरवांची प्रवृत्ती. त्या कौरव प्रवृत्तीला इथं कृष्ण लेशा म्हटलं तरी पण काय, म्हणजे जी लेशा स्वतःच्या
परिवारातल्या भावांना आणि स्वतःच्या परिवारातल्या भावाबरोबर त्यांच्या आईला, त्या स्त्रीला सुद्धा मारण्याचं धाडस करू शकते स्वार्थासाठी, ती लेशा कशी? त्या ठिकाणी फार मोठं कर्णानं उदाहरण दिला. त्या 5 पांडवांच्या मृत्यूला आपण निमित्त ठरलो आणि छळ करून मारलो तर त्याचं फार पाप लागणार नाही, म्हणजे ठीक आहे. पण एका स्त्रीच्या मृत्यूचा म्हणजे त्याला मारणं ह्याचं पाप आपण फेडू शकणार. आणि त्यावेळी तो त्या राधा मातेला समजावून सांगत असताना मी का अस्वस्थ आहे तो सांगू शकत नव्हता. हे सगळं कौरवांचं षडयंत्र, कारण तो त्यांना बांधील होता. पण तो बोलता बोलता एकच वाक्य बोलला, मंदिर की शोभा खंभों से नहीं होती लेकिन गर्भगृह के मूल देवता से होती है. अगर मूल देवता ही ना रहे तो मंदिर की व्यवस्था क्या है. मग त्याच्यावरनं त्या गुप्तेरनं विदुरला ही भाषा, हे सूत्र, ही भाषा येऊन सांगितल्यानंतर मग विदुर जाणतोय की हे पांडवांना तर मारायच लागलेत. पांडव म्हणजे खांब आणि त्या मंदिराचं गर्भगृह म्हणजे गर्भगृहातली मूलनायक मूर्ती म्हणजे आई कुंती. आता ती मूर्तीसुद्धा, मूलनायक मूर्तीसुद्धा खंडित किंवा मूलनायक मूर्तीच जर नसेल तर मग काय करायचं, ह्याच्यावर त्याच्या लक्षात येतंय आणि त्यानं तशी सूचना पाठवतो. सांगण्याचा उद्देश कृष्णलेशावाल्यांना काहीही संबंध नसतो, फक्त स्वतःचं प्रयोजन. कुणाच्या ऐकायच्या मनस्थितीतच नसतो. मगाशी मनीषा दिदी म्हटल्या काही चर्चा चालत असताना, महाराजजी असं ज्याच्या लेशा दिसायला लक्षात ठेवा, मुनिवेश असू शकतो, दिसायला प्रतिमा असू शकतात, पण ज्या क्षणाला खऱ्या देव, शास्त्र आणि गुरु यांच्या अविनयाचे, यांच्याशी ईर्षेचे, यांच्याशी मत्सराचे भाव ज्या क्षणाला होतात त्यावेळी माझी लेशा नियमानं कृष्ण असते. कारण स्वतःच्या गुरूंशी ईर्ष्या आणि गुरूंशी ईर्ष्या करणाऱ्या, भगवंतांशी ईर्ष्या करणाऱ्या, शास्त्राची ईर्ष्या करणारी त्या लोकांचे तर परिणाम त्या जीवांचे, मग ते मुनी असू देत, ते प्रतिमाधारी असू देत, ते रोज बस्तीत येणारे श्रावक असू देत, कुणी असू देत, जन्मदात्या आई वडिलांशी ईर्ष्या, चांगल्या गोष्टीत ईर्ष्या करणारे, ह्या सगळ्यांचे परिणाम कृष्णलेशा, कृष्ण नील कापोत ही अशुभच लेशा असणार. आणि ह्या 3 लेशा नियमानं 4थ्या गुणस्थानापर्यंत असतात. आणि मग आपण पण त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलो. आपण पण तशा तीव्र संक्लेश परिणामात जीवांना आम्ही पण जर आपल्या पारिवारिक, धार्मिक, सामाजिक जीवनात आपण जर सहकार्य करायला लागलो तर आपल्याला सुद्धा अनुमोदनीचं त्याच्यामध्ये फळ लागतं. मी त्या प्रकरणाचं नाव घेत नाही, पण फार पूर्वी, एक 30-35 वर्षापूर्वी आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये एक 2 पारिवारिक संघर्ष इतका वाढत गेला की ती नोंद बऱ्यापैकी ग्रीनिज बुकात नोंद झाली आणि 50 मृत्यू झाले, म्हणजे खून एकमेकांचा असे. आणि त्यातला एक प्रसंग असा होता
की सांगलीत एका ठिकाणी एक पक्षकार म्हणजे एक बाजूची व्यक्ती 2-4 लोक दुसऱ्या बाजूच्या एका व्यक्तीला सांगलीच्या एका मध्यभागी मारत होते. जे मारत होते त्या परिवारासंबंधी एक व्यक्ती अत्यंत सरळ चांगला, ज्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही, असा व्यक्ती फक्त सांगलीत त्या ठिकाणी बाजार काहीतरी कामानिमित्त गेलेला होता. ते एका व्यक्तीला इतकी मारली ती 3-4 लोक आणि ती मेलाय म्हणूनच पुढे गेली, पळून चालली होती. तेवढ्यात तो जरा हल्ला. शिव नुसता वरडून सांगितला, अरे तो अजून जिवंत आहे. एवढं सांगितलं आणि ती परत आली आणि त्याला मारली. तो नुसता जिवंत आहे एवढं सांगितल्याबद्दल त्या 3-4 ह्यो पण 14 वर्षी जेल भोगणार. अनुमोदना काय होते, आमचा काय संबंध आहे? आम्ही नुसता तिथे गेलो, आम्ही तिथून नुसतं राहिलो, आम्ही नुसतं त्याला नाही. महिलांनो, कुठलीही तुमची मैत्रीण जर तिच्या नवऱ्याची, तिच्या सासूची आणि तिच्या सासऱ्यांची जर निंदा तुमच्या पुढे येऊन करत असेल आणि जर तुम्ही तिला वय वय बरोबर आहे तू असंच कर एवढं नुसतं म्हटला तरी त्याची अनुमोदना इतकी भयानक असते की त्या जीवाच्या घरात राहता आग लागलेलीच आहे, पण त्याची फक्त एक ठिणगी तुम्ही तुमच्या घरात घेऊन या लागलाय. तुमच्या घरात सुद्धा आग लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज साधू संतांच्या संघात सुद्धा ह्या ज्या गोष्टी सगळ्या चालू आहेत, ह्याला एकमेव कारण हेच आहे की आपले परिणाम स्थिर नाहीत. आणि मग गुरूंच्या प्रती अशी लेशा आपली वाढत जाते, त्याला कृष्णलेशा म्हणतात. नियमानं ही सम्यक संयमाचा घातच करते, नियमानं संयमाचा घात करते. मी अजून सम्यक्त्वाचा म्हणलो नाही, कारण 4थं गुणस्थान आहे म्हणजे सम्यक्त्व असू शकतं, 4थ्यापर्यंत आहे म्हणजे. म्हणून कृष्णलेशा हित अहित पुण्य पाप काही ते विचार करत नाही. त्याच्या डोकीत एकच असतंय, मला हे माझं काम करायचं आहे, मला हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसायचं आहे, बस, मला बाकीचं माहीत नाही. मग किती पण मारायला लागू देत आणि किती पण आमची मरू देत, पण मला तिथं जायचं आहे, असा कृष्णलेश असते. नील त्याच्यापेक्षा थोडी सौम्य, पण ती पण तीव्रच असते. त्याचं पण 1 ते 4च गुणस्थान आहे. त्याच्यापेक्षा थोडी सौम्य, कुठली? कापोत. असं मंदता होत होत अत्यंत मंद शांत. मंद म्हणजे मतिमंद नाही माझ्यासारखं, मंदचा अर्थ भद्र. मंदचा अर्थ काय? भद्र, शांत. तुम्हाला असं कधी कधी वाटत नाही महाराजी स्वतःला मतिमंद म्हणून घेतात म्हणजे किती चुकीचं बोलतात, असं वाटत नाही? खरं खरं सांगा, बोलायला येत नाही. हां, हेच तुम्ही जोपर्यंत समजावून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला शास्त्रच कळत नाही. आपण परवा तर बघितलोय, केवळ ज्ञान एकच ज्ञानभाव आहे. केवळ ज्ञानापर्यंतचे सगळे भाव अज्ञान भाव आहेत. मग आता मी कसं आहे सांगा बघूया. केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं, केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं, केवळ ज्ञानाच्या अपेक्षेनं अज्ञान भावच आहे तो. ज्ञानी समजतो. मुलींनो मुलांनो, तुम्ही स्वतःला ज्ञानी समजा लागला लौकिक शिक्षण घेऊन, म्हणून अनुभवी आई वडिलांना आम्ही अडाणी समजून त्यांच्यापासून लांब गेलो. त्यांच्यापासून आम्ही त्या ठिकाणी
4 शिष्य 4 भक्त 4 माणसं आपल्या जवळ गोळा झाली. आपल्या गुरूंच्या पेक्षा जास्त माणसं आपण गोळा केलो. आपल्या गुरूंच्या पेक्षा जास्त आपण चांगलं बोललो. आपल्याला वाटते आता आपण फार मोठे साधू झालो आणि मग गुरूंना सोडून जायचे भावतात. आपण कधी एक चांगला मुलगा व्हायचे ज्याचे भाव असतात तोच चांगला बाप होतो. ज्यांनी चांगलं मुलगी म्हणून जीवन जगले तीच चांगली आई होते. जो चांगला भक्त म्हणून जगतो तोच भविष्यातला भगवान होतो आणि जो चांगला शिष्य म्हणून जगतो तोच भविष्यातला चांगला गुरु होतो. गुरु होणं फार महत्वाचं नाही. दीक्षा द्यायला काय लागतंय? एक पिंची एक कमंडल आणि मूठभर तांदूळ झाले. कोणीही दीक्षा घेऊ शकतो आणि कोणीही दीक्षा घेऊ शकतो. आई बाप व्हायला काय लागतं? काही नाही. 10 मिनिटाचा स्त्री पुरुषांचा समागम झाला की ती स्त्री आई बनू शकते. पहिला नंबर काढायला शाळेत हुशार व्हायला काय लागतंय? 1 वर्षभर अभ्यास केलो तर कागदावरचे पहिले नंबर काढायला फार बुद्धी लागत नाही, फार कौशल्य लागत नाही. पण जसं MPSC UPSC शिकवताना सांगतात कागदावरची परीक्षा तर मोठी 3 वर्षाचीच असते, 4 वर्षाची असते. पण आयुष्यभराची सत्व परीक्षा अधिकारी झाल्यावर असतं. कारण चांगला अधिकारी म्हणून जगणं फार कठीण असतं. लक्षात ठेवा, फार कठीण असतं. तसंच चांगला मुलगा म्हणून जगणं, चांगली मुलगी म्हणून जगणं, चांगले आई वडील म्हणून जगणं, चांगला गुरु म्हणून जगणं आणि चांगला शिष्य म्हणून जगणं केवळ दिगंबर वेश आणि पिंची कमंडलवर नसते. लक्षात ठेवा. मनीषा दीदी एका मुलग्याचा बुद्ध्यांश, 14 वर्षाच्या मुलाचा बुद्ध्यांश 3 वर्षापूर्वी बघितला तर त्याचा बुद्ध्यांश नरेंद्र मोदींच्या पेक्षा 3% जास्त होता. किती होता? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पेक्षा जास्त बुद्ध्यांश कोणाचा होता? नरेंद्र मोदीजींच्या पेक्षा त्याचा बुद्ध्यांश 3% जास्त जरी असला तर त्याला साधं इलेक्शन तो उभा राहू शकत नाही. का बरं? ऐकू येत नाही. वय. त्याच्या पलीकडं अजून याला मतदानाचा अधिकार नाही. आणि जर त्या नुसता बुद्ध्यांशाचा तुम्ही आधार घेऊन जर उदाहरणार्थ 60% बुद्ध्यांश असणारा प्रधानमंत्री बनू शकतो तर माझ्याकडे 63% बुद्ध्यांश आहे, मी प्रधानमंत्री का बनू शकत नाही? चालते? चालत नाही. त्याला कायदा म्हणतो तुला अजून मतदानाचाच अधिकार नाही आणि तुला का कुठलं खुर्चीवर बसायला लागल्यास गप बस. असा जैन धर्म सुद्धा सांगतो. तुमचं किती बाहेरून आचरण चांगलं आहे, तुमचं बाहेरून किती दिसायला आचरण चांगलं आहे, याच्याशी तुम्हाला सम्यक्त्वाचा अधिकार नाही. तुमचे श्रद्धा, तुमचे परिणाम हे किती महत्वाचं आहे त्याच्यावर तुम्हाला मतदान करायचं का नाही अधिकार. म्हणजे पहिला सम्यक्त्व पाहिजे. आजकाल सगळ्या गोष्टी एवढ्या विचित्र अवस्थेत आहेत आणि कितीही तुम्ही समजावून सांगितला तर काही लोकांना काय लक्षातच येत नाही. मी गावाचं नाव सांगत नाही पण महाराजांचा आहार चालू होता. अत्यंत आनंदी वातावरणात आहार चालू होता. तो मुलगा आणि ती सून
आहार द्यायला लागले तर आनंद म्हणा, तेवढ्यात त्याचा बाप आला. दुसऱ्यांच्या घरात आहार चोलाय, त्या रस्त्यावरनच दंगा करत उठाय देव बाहेर ये, पहिला बाहेर ये. त्या अंगणात असणारी 2-4 लोक सांगायला लागल्या महाराजांचा आहार चोलाय. कोण महाराज बिराज मला माहित नाही, लाज वाटत नाही काम सोडून इथं महाराजला आहार देत बसलाय काय? ह्यो नाही आला असता तर महाराज उपाशी राहतात काय? पहिला बाहेर म्हणव तुला. सगळे शब्द महाराजांच्या कानावर झाले. जैनांचं सांगायला कृष्णलेशा 10 लोक समजावून सांगायला लागले तर ग बसा. महाराजांना ऐकू गेल तर अंतराय करतील. आम्हाला त्याच्या समज नाही, काम धंदा सोडून येतोय अर्ध्याला. त्या मुलग्याच्या कानावर आवाज पडल्याबरोबर पटकन तू बाहेर आला. अजून तो पायरीवर आहे तोवर का हे बिगर सवळ्यातला तो पटकन हात धरला आणि वडात. मुलगा काय बारकाय, त्याची मुलं आता 8वी-9वीला आहे. त्याचा हात धुवून ओढत नाही. जगा वेगळा आहार करणार झालाय, जगा धर्म करतोय. किती लोक जरी सांगितली तरी त्याला ऐकायला तो तयार नाही. कृष्ण निश्चयाचे परिणाम असे असतात, काय कळतच नाही. मी करायला लागलोय त्याला आगम संमत आहे का? मी करायला लागलोय ती क्रिया आगम संमत आहे का? मी करायला लागलोय त्याला आगमात मान्यता आहे का? मी करायला लागलोय त्याला धर्म. आम्हाला धर्म काही संबंध नाही. आत्ता लोकांना, आत्ताच्या मुला मुलींना आई वडिलांचा संबंध नाही, आत्ताच्या शिष्यांना गुरूंचा संबंध नाही. आता मुलं 4 मित्र मैत्रिणी झाल्या, यांचं स्वातंत्र्य मोकळं झालं. आत्ताच्या साधूंना 4 शिष्य, 2 दान देणारी लोक झाली. आता संबंध संपला झाला. आता मी मोठा. फार विचित्र अवस्था. कृष्ण, नील, कापोर हे तिन्ही अशुभ लेशा जरी असल्या तर त्याच्यात तुमच्या इंग्लिशमध्ये असते की गुड, बेटर, बेस्ट असं असते. आपल्या धर्मात मंद, मंदोत्तम, मंदोत्तर, तीव्र, तीव्रतम, तीव्रतर असं आहे ना. त्याच्यातले सगळ्यात तीव्रतर, अत्यंत तीव्रतर, त्यांना कशाचाही काही संबंध नसतो. ऐकायला का झोपाला आहे? असं तुमच्या पारिवारिक जीवनात असू दे, सामाजिक जीवनात असू दे, आध्यात्मिक जीवनात असू दे, तुमचं पद लहान असू दे, तुमचं पद मोठं असू दे. तुमचं म्हणजे माझं पद. मी मोठ्यांच्या पशी जातो तेव्हा लहान होऊन जातो, लहानांच्या समोर असतो तेव्हा मोठा असतो. या कुठल्याही भूमिकेला स्वीकारत असताना कशायांची फार मंदता असली पाहिजे. तीव्रता असेल तर ती कृष्णलेश होते. असे कृष्ण, नील आणि कापूर थोडं 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 तीव्रता त्याची फक्त काय होते, कमी होते. आणि पीत, पद्म, शुक्ल, पीतलेशा म्हणजे 1 ते 7 गुणस्थान, पद्मलेशा म्हणजे 1 ते 7 गुणस्थान आणि शुक्ललेशा म्हणजे 1 ते 13 गुणस्थान. मग हे पीत, पद्म आणि शुक्ल ह्या 3 रेषांच्या मध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे. ह्या मग तुम्हाला थोड्या परिणामांची आता विशुद्धी वाढवत जात असते. तिथं नुसतं तीव्रता कमी 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 होती 3 मध्ये, आणि नंतरच्या 3 मध्ये काय होते, आता विशुद्धीला, आता इथं सम्यक्त्वाचं नाही, इथं नुसता परिणामाचं चालू आहे. याच्या विशुद्धीला वाढवण्याचं, शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. याचं एक शास्त्रात उदाहरण दिलं. ते उदाहरण आहे त्या ठिकाणी पीत, पद्म, शुक्ल, कृष्ण, नील, कापोरचं उदाहरण आहे. एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती त्या ठिकाणी आंब खायची. मग ते 6 मित्र असतात. किती मित्र असतात? ऐकू येत नाही. 6 मित्र असतात. ते 6 मित्र प्रवास करत चाललेले असतात. त्यावेळेला
त्यांना त्या ठिकाणी एक थकलेले असतात आणि त्यांना विश्रांतीसाठी एक झाड दिसतो. गौतमती माताजी काय दिसलं? झाड. कशाच होतं? आंब्याचं. कशाच होतं? आंब्याचे झाड दिसलं. मग त्या आंब्याच्या झाडाच्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थोडं जातात. आंबे चांगले लागलेले असतात. त्या आंब्यानं बघून त्यांचे भाव होतात सगळ्यांचेच, मला आंबा खायचे आहे. सगळ्यांचा ज्यावेळी निर्णय होतो आंबा खाण्याचा, त्यावेळेला तो सगळ्यात पहिला उठतो आणि अशा लोकांना बरोबर वस्तू पण गावतात. तिथं कुऱ्हाड एक होती, कुऱ्हाड. तो काय घेतो, त्या कुऱ्हाडीनं जिथं बसली होती मुळापाशी खोडात, त्या जमिनीपासून ते झाडच तोडायला चालू करतो. काय तोडायला चालू करतो? झाड. दुसरा त्याच्यापेक्षा जरा शान असतो, तो अनेक कुऱ्हाड होती ती घेतोय आणि जरा वर चढतोय. जिथनं फांद्या फुटले तिथनं त्या फांद्या तोडायला चालू करतो. तिसरा वर जातोय, कच्च म्हणत नाही, पिकलं म्हणत नाही, बारका म्हणत नाही, मोठं म्हणत नाही, सरसकट सगळे आंबे तोडायला चालू करतो. 4 नंबरचा वर जातो, आता लहान कैरी बिरी सगळं बारके सोडतो, पिकलेले कच्चे असं दोन्ही तोडतो. 5 नंबरचा जातो, वरचे फक्त पिकलेले पाडाला आलेले तेवढेच आंब तो तोडून घेतो. 6वा जो असतो तो खाली पडलेले 2-4 पिकलेले आंबे जे खाली पडलेले होते तेवढंच घेतो आणि खातो. माझी भूक किती आहे, मला किती आंबे लागणार आहे, मला किती समाधान होणार आहे, मला काय करावं लागणार आहे, या गोष्टींचा विचारच नसतो. मी किती खाणार आहे. गौतमी तुला किती आंबे लागतात सांग, तू सांगितल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. किती आंबे लागतात तुला? पेटी बघ. मला तर 5-6 लागतात. 1-2 आंब ठीक आहे, काय अडचण नाही त्यात. मग एका व्यक्तीला 1-2 तर खाली पडलेल्या त्या पिकलेल्या आंब्यांना गोळा करून खाल्ला असतं तर त्याचं पोट भरलं असतं काय भरलं नसतं? भरलं असतं. पण जो खाली पडलेले 1-2 आंबे 4 आंबे पडलेले खायला लागलाय तो शुक्ल लेशावाला. तो कुठले लेशावाला आहे? शुक्ल लेशावाला. जो पाडाला आलेली पण आणि पिकलेली पण दोन्ही आंबा तोडून खायला लागलाय तो त्या ठिकाणी पद्मलेशावाला. तो कुठला लेशावाला? पद्मलेशावाला. वर गेलेला जरा कच्चे जरा पिकलेले अशी सगळ्या प्रकारचे आंबे तोडून खायला लागलाय तो पीत लेशावाला. बारक मोठ कच्च सगळं तोडून खायला लागलाय तो कापोत लेशावाला. जो फांदीच तोडा लागलाय तो नील लेशावाला. आणि जो जमिनीपासूनच तोडा लागलाय तो झाड. आपल्याला यातलं कुठलं व्हायला चांगलं वाटेल? ऐकू येत नाही. खाली पडलेलं आंब खाणारा माणूस निदान तोंडानं म्हणायला तर आवडतो, पण करताना आम्ही कुठलं काम करतोय? झूठ बोले कव्वा काटे. तुमच्या आवडते व्यक्तीची शपथ आहे तुम्हाला खरं सांगायचं. कोथीवाले तर कृष्णवाले कोण असतील असं वाटत नाही बस्तीत येणारे. नीलवाले 1-2-4 असतील गावात. कापोतवाले त्याच्यापेक्षा जर जास्त. परत पीत पद्मवाले असू शकतात. शुक्लवाले कुठं तर 2-4 गावतील. एक तर हक्काचा शुक्ल लेशाचा राजा होता
वसंतदादा ते तर गेले. आता बाकीच्यांचं आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही. फार महत्वाचं आहे. म्हणून कुठलंही काम करा, कुठलंही, त्याच्यामध्ये परिणामांची परिणाम फार महत्वाचे. काय आहेत परिणाम? आता हा नांदणीच्या हत्तीचा विषय घेऊन चालली होती चर्चा. सगळ्यांचे भाव चांगले होते असं आम्ही समजतो, पण काही जणांना खरोखर त्या हत्तीनी बद्दलचं प्रेम होतं. काही जणांना भविष्यातल्या अन्य हत्तीनींचं प्रेम होतं. आता एकाचा आम्ही गप बसलो तर बाकी सगळ्याच जातील. एकाला वाचवण्याचा प्रयत्न केलो तर सगळ्याच वाचतील. असंही विशाल हृदय असणाऱ्यांचे काही भाव होते. काही जणांना आता स्वतःची काही राजकीय किंवा सामाजिक पोळी बांधून घ्यायची होती. काही मुलांना काय आता मिळतंय एक चान्स आहे म्हणून असे पण असू शकतात. उदाहरण द्यायला लागलोय, ते असेच आहेत असं मला म्हणायचं नाही. पण लक्षात ठेवा, आचार्य शांतीसागर महाराजांनी उत्तरेच्या पहिल्यांदा प्रवेश केले ते दिगंबर मुनी अवस्था कुणाला माहित नव्हती. म्हणून अन्य धर्मीय लोक उपसर्ग चालू केले आणि एका ठिकाणी संध्याकाळचा प्रवास थांबला आणि एका शाळेच्या बाहेर अंगणामध्ये महाराजजी संध्याकाळच्या सामायिकला बसत असताना त्यावेळी काही समाजकंटक लोक येऊन दंगा करू लागले. त्यावेळी त्यांच्या सेवेत असणारी काही लोक त्या ठिकाणी त्यांना विरोध करू लागले. त्यावेळी त्या संघात एक चंद्रसागर म्हणून होते. ते चंद्रसागर महाराज म्हटले, भांडू नका, भांडू नका. उत्तरेत हिंदीमध्ये भांडू नका असं नाही. त्यावेळी आचार्य शांतीसागर महाराजांनी त्या चंद्रसागर महाराजांना एक उत्तर दिलं. तुम्ही साधू आहात, सामायिकचं टायमिंग झालंय, तुमचं कर्तव्य तुम्ही करा. ते श्रावक आहेत, श्रावकांचं कर्तव्य श्रावक करू दे. त्यावेळी आचार्य शांतीसागर महाराजांनी एक वाक्य सांगितलं होतं. त्यालाच आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी मूक मातीमध्ये त्याला पद्य रूपात एक वाक्य लिहिलं. सज्जनता को भी कभी कभी आवेश में आना पड़ता है, अन्यथा दुर्जनता का साम्राज्य बढ़ जाता है, जो सज्जनता के लिस्ट में इष्ट नहीं माना जाता. म्हणून बापा, कधी कधी आपला धर्म, आपले सम्यक्त्व, आपल्या खऱ्या देवशास्त्र गुरु यांच्याबद्दलचा ज्यावेळी एखादा विषय येतो ते तुम्ही प्रतिमाधारी काही जरी असला, किती जरी असला, तर काही वेळेला खऱ्या देवशास्त्र गुरूंचा संबंध आला की माणसाला तीव्रता निर्माण होत जाते. आणि त्यावेळी तुम्ही वास्तविक ते काय पाप मिळवलंय असं नसतं. तुम्ही फक्त तुमच्या पुण्याची थोडी कमतरता असेल, पण देवशास्त्र गुरूंच्या रक्षणासाठी श्रावकांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही धर्मासाठी केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला त्या महाराजांना शांत सामायिक करा, श्रावकांचं काम करू देत नाही. तसा ज्या वेळेला नांदणीच्या विषयाला तर प्रत्येकाचे भाव चांगलेच होते, पण प्रत्येकाकडे बुद्धी, कौशल्य, अनुभव, संयम समान नव्हता. म्हणून कोण आमच्यासारखे माईकवर बोलले, कोण पत्र लिहून बोलले, कोण काय केले, अपेक्षेनं आमची काही 4 मुलं हातात दगड घेतली, कोण तोंडाचा नुसता वापर करून कोणाबद्दल काय बोलले. ह्या सगळ्या क्रिया जरी दिसायला वेगवेगळ्या दिसत असल्या तरी सगळ्यांचा भाव एकच होता की धर्मावरचा अन्याय,
आत्ता जर आम्ही सहन केलो तर भविष्यात त्याची तीव्रता वाढू शकते. म्हणून त्यासाठी ही गोष्ट सगळ्या झाली. पण झाली, कालचा निर्णय अपेक्षेनं चांगला झाला, त्याला एक चांगला मार्ग मिळाला, चांगला मार्ग मिळाला. पण हे जे कालचं कार्य झालं हे फक्त चंद्रभूष सागर महाराजांनी त्याला वाचा फुटली म्हणून झालं असं जर मी म्हणा लागलो तर माझ्यासारख्या जगात दुसरा अज्ञानी व्यक्ती कोण असेल? कोण म्हणत असेल Uniline Music FM तुम्ही त्या ठिकाणी मी माझ्यासारखे महाराज फक्त माझ्यामुळे झालं. कोणी सत्ताधारी पक्षातली लोक फक्त आमच्यामुळे झालं, विरोधातली लोक फक्त आमच्यामुळे झालं असं जर म्हटले तर ते कधीही धर्म मान्य करणार नाही. एवढ्यासाठी ते धर्म मान्य करत नाही. कारण काल परवा मराठी पिक्चरने काय तर त्याच्यातले अवॉर्ड सगळ्यांना मिळायला लागले. काय मिळायला लागले? अवॉर्ड मिळालं. त्याच्यात काजोलला मिळालं, अनुपम खेरला मिळालं, अजून कुणाला मिळालं. कशासाठी मिळालं? कोण बेस्ट ॲक्टर म्हणून मिळाला असेल, कोणाला बेस्ट गीतकार म्हणून मिळाला असेल, कोणाला बेस्ट संगीतकार म्हणून मिळाला असेल, कोणाला बेस्ट डायरेक्टर म्हणून. सगळं अवॉर्ड एकट्याला मिळालं. पण त्या पिक्चराची एवढी चांगली जी व्यवस्था निर्माण झाली ती फक्त एका लिहिणाऱ्यामुळे झाली, एकट्या फक्त गाणं म्हणणाऱ्यामुळे झाली, काम करणाऱ्या एकट्यामुळे झाली. एकट्यामुळे काही नाही. त्याच्यात आहे बघा आपल्या आचार्यशींचं चेतन राजा जागा हो, Welcome to Uniline Music FM फक्त एक कलाकार असतो, खेळ संपता नाही, पडद्याला उडून येतो असं काहीतरी आहे बघा की. ते गाण्याचं डायरी आहे मी सांगितलं. त्याची असू दे. एखादा पिक्चर एका कलाकारामुळे कधीही प्रसिद्ध होत नाही, पण अवॉर्ड मिळताना एकट्याला मिळतो. पिक्चर बघत असताना त्या स्टेजवर असणारे फक्त लोकच दिसतात, पण त्या ठिकाणी ती हिरो हिरोईनी दिसतात, पण डायरेक्टर दिसत नाही. डायरेक्टर कुणाला तर जरा दिसतो, पण लिहिणारा कथाकार कुणाला दिसत नाही. तसं आज आमच्या माधुरीला घेऊन जाण्याचं साहस जे झालं ते तिच्या जैन धर्मात जन्मलं करणारे दीपक आपण स्वाध्याय करावं. ऐकायला सोपं आहे. कोणतंही कार्य होण्यासाठी दोन गोष्टी निमित्त असतात, एक बहिरंग निमित्त आणि एक अंतरंग निमित्त. आज जे माधुरी बाबतीत झालं तेच तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत रोज घडतंय. तुमच्या बाबतीत घरात घडत असेल, माझ्या बाबतीत धर्मात घडत असेल. तुमच्या घरात तुमची पोरं ऐकत नाही, माझ्या घरात माझे शिष्य ऐकत नाही, माझा समाज ऐकत नाही, शाळेमध्ये मास्तरची पोरं ऐकत नाही. हे सगळं जे कार्य घडायला लागले त्याला अंतरंग निमित्त असतं आणि बहिरंग निमित्त असतं. बहिरंग निमित्त फक्त बहिरंग दिसण्याचंच असतं, पण मूळ कार्य जे होत असतं ते अंतरंग निमित्तानं होत असतं. तसं त्या माधुरीचं अंतरंग
बेटा, ते अंबानी परिवार, वंतारा, हे सगळे बाह्य निमित्त. मग ते सर्वोच्च न्यायालय, हे हायकोर्ट, उच्च न्यायालय, आदी आदी हे सगळं बाह्य निमित्त आहे. पण खरं निमित्त काय आहे? त्या हत्तीच्या पाप कर्माचा उदय. पण जसं जैन धर्म त्या जाण्याला तिचा अंतरंगातला कर्माचा उदय आणि नेणाऱ्याला बहिरंग कर्माचा उदय मानला जातो, तसंच जैन धर्म आज माधुरी परत येण्याच्या अपेक्षेने ज्या चर्चा झाल्या ते तिच्या अंतरंग पुण्याचा उदय आणि त्या पुण्याच्या उदयाला आम्ही सगळेजण बहिरंग निमित्त आहे. ते सगळं तिच्या पुण्यानेच होतं. हा वास्तविक जैन धर्म, हे वास्तविक सिद्धांत आहे. त्यामुळं आता माधुरी जायला निमित्त त्यांनी आणि यायला निमित्त आम्ही असं समजण्यात फार मोठं काय पुरुषार्थ नाही. म्हणून कुठल्या राजकारणी लोकांनी जर राजकारण करू नये, कुठल्या सामाजिक संस्थेवाल्यांनी त्याचं स्वतःला श्रेय घेऊ नये, आम्ही कुठल्या साधूंनी सगळ्यांनी आम्ही श्रेय घेऊ नये. ही सगळी बोटं, आता बोटी किती? 5. ह्याच्यात एक धार्मिक बोट आहे, ह्याच्यात एक सामाजिक बोट आहे, ह्याच्यात एक राजकीय बोट आहे, ह्याच्यात एक आमच्यासारखी दगड हातात घेणारी उतावळी पोरं असतात, उत्साही एक कार्यकर्ता बोट आहे. आणि सगळ्यात मोठं एक बुद्धिवान लोकांचा विद्वान, एक विद्वत्ता म्हणून असते, ही 5ही बोट आहे. ही 5ही बोटे एका ठिकाणी आहे. धर्म, राजकारण, समाजकारण, उत्साही कार्यकर्ते आणि बुद्धिवंत लोक, ही 5ही विचाराची लोक एका ठिकाणी आली. म्हणून इतिहास घडला. एकट्या कुणामुळे सुद्धा इतिहास घडू शकत नाही. हे आम्ही जोपर्यंत समजून घेणार नाही, हे आम्ही जोपर्यंत आम्हाला समजणार नाही, याच्यावर जोपर्यंत आमचा विश्वास बसणार नाही, तोपर्यंत आम्हाला कर्तृत्व बुद्धीतनं बाहेर जाऊन कर्तव्य बुद्धीत आम्ही येणार नाही. हे ज्याला कळलं त्याची ही लेशा सुरक्षित राहते. मी लेशा सांगतो, मला काय तिकडं जायची गरज नाही. लेशा काय सांगतात? लेशा हेच सांगतात की कुठल्या गोष्टीचं किती कर्तृत्व आणि कुठल्या गोष्टीचं किती अहंकार आणि कुठल्या गोष्टीला कितीपर्यंत आपल्या हृदयात आणि बुद्धीमध्ये तिची समीचिंता बसवून घ्यायची, ह्याच्या सगळ्या परिणामांच्यावर लेशा ठरत असतात. आणि म्हणून आंबट तर मला खायचे, माझ्या प्रत्येक 2-3 आंब माझं पोट भरतंय. लईच मनीषा दीदीवर प्रेम असेल, अनेक 2-3 आंब जगा आणि जगू द्या, खावा आणि खाऊ द्या, झोपा आणि झोपू द्या. म्हणून मनीषा दीदीवर जरा प्रेम असेल तर चुकून महाराज गावात येणार आहे किंवा महाराजांच्या दर्शनाला चाललोय आणि जाता जाता विश्रांतीला झाड लावलंय म्हणून गुरुंना सुद्धा एक आंबा खायला घावावं हे भाव असतील तर आम्ही एका दुसरा आंबा एक्स्ट्रा खायच्यापेक्षा जास्त असणार. मला 2, माझ्या गुरुंच्यासाठी 1-2, माझ्या आई वडिलांच्यासाठी 1-2, माझ्या साधर्मी बंधू भगिनींच्यासाठी 1-2. मग तेवढे 2-4 आंबे मला खाली पडले, तेवढे घेऊन मी माझं समाधान, माझं कार्य पूर्ण होऊ शकतं असं समजणं. असं धार्मिक कार्यात सुद्धा असंच असते. आम्ही मंदिरात येऊन सुद्धा जर चटईसाठी भांडारा होतो, जागेसाठी भांडारा होतो, फार अवघड. मग कोथळीवाले कुठले रेषावाले ऐकू येत नाही. कृष्ण नील कापत पीत पद्म शुक्ल, पहिले 3 अशुभ, नंतरचे 3 शुभ. तुम्ही कुठल्या रेषावाल्या? शुभ आहे का? शुभ. याच्या अगोदर कुठलं पण असा निदान आता तो शुभ.
आहे का नाही? आहे का नाही? ते आता परवा दिवशी मला कळते. बाहेरगावच्या लोकांना आल्यावर त्याला जागा देताय काय? तुम्ही येऊन पहिला बसताय? काही संबंध नसताना बाहेरगावची लोक 2-3 कार्यक्रम रस्त्यावर पावसात हॉलमध्ये बसून बघत असतील तर आपण गाववाले अतिथी देवो भवाची भूमिका स्वीकारून जर त्यांनी 2दा घेतलेला अनुभव आम्ही एकदा घ्यावा आणि आम्ही घेतलेला 2दा आनंद त्यांना एकदाच बाहेरगावच्या लोकांना द्यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शुक्ल रेषा. तुम्ही कुठली रेषा? शुक्ल रेषा. त्यात आम्ही दोघी आम्ही अध्यक्ष आहे, आम्ही कायम चौका लावतोय, आम्ही समाजात पुढं असतोय, आम्ही 5-25 इथं बसणार, बाकी सगळी तिकडे जावा असं म्हणणारे कुठली रेषावाले? पद्मरेषा. ती पद्मरेषावाले आणि काय म्हणणार? पहिला बाहेरगावची बसू दे, जागा शिल्लक राहिली तर मी येतो, मी बसतो, कार्यक्रम चालू होईपर्यंत असं म्हणले तर ते पीठ पद्म. पीठ मध्ये आम्ही 10-12 इथं बसतो, तुम्ही सगळे तिकडे जावा. हे पीठ अजून जरा निदान 10-12 लोकांना तर बसायला जागा द्यायचे भाव आहे. असं मंद 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 होत गेले आणि शेवटीला एकदमच जर तीव्र झालं त्यांचं पुण्य निघालं आम्ही काय करू असं म्हणून जर तुम्ही बाहेरच्या लोकांना अतिथींना जर स्थान नाही दिलं आणि महाराज सांगितलं तिथंच हटून बसला तर तिथं हटून बसणारे कुठले रेषावाले? ऐकत नाही. तुम्हाला सगळ्यांना कुठली रेषा व्हायची आहे? शुक्ल रेषा व्हायची आहे. मग तुम्ही पहिल्यांदा कुठं बसणार? मागे बसणार तर म्हणतात रात्रभर रामानं ऐकायचं आणि सकाळी रामाची सीता कोण हॉलमध्ये बसतो म्हणा म्हणा तर शिल्लक राहिलं तर तुम्हालाच पहिला पडतो. म्हणून कुठलेही काम करत असताना आपलं काम व्हायला पाहिजे ही जिद्द असली तर काही नुकसान नाही. पण ते आपलं काम करायच्या नादात त्या स्वार्थापोटी मी माझा धर्म, माझे आई वडील, माझे गुरु, माझी नीती, माझी तत्व या सगळ्या मूल्यांना शून्य करून मी एखादं माझं कार्य साध्य करत असेल तर ते अशुभ रेषा असतात आणि मला माझं काम पण करायचं आहे पण कोणाला त्रास होणार नाही याची पण जबाबदारी घ्यायची आहे. त्याला म्हणतात शुभ रेषा. त्याच्यात मग मंद, मंदोत्तम, मंदोत्तर आणि अशुभ मध्ये तीव्र, तीव्रतम, तीव्रोत्तर असं 3 इकडं आणि 3 इकडं असं प्रत्येक रेषामध्ये हे भाग पडतात. अशा 6 रेषा असतात. म्हणून आपण याच्या अगोदर काही असू नये पण मंदिरात धर्मात आपण ज्ञान झाल्यानंतर आपल्याला किमान पीठ, पद्म आणि शुक्ल ह्या 3 रेषापैकी निदान पीठ शुक्ल नसलं तर होते पण किमान पीठ, पद्म रेषावाले तरी आपण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रेषा कधीही बदलू शकतात, कधीही बदलू शकतात. पर्याय बदलणार आहे का? नाही. शरीर बदलणार आहे का? नाही. पण तुमचे परिणाम बदलण्याची तुम्हाला आम्हाला सगळ्यांना संधी आहे. म्हणून पंचम काळामध्ये जन्म झाला, गटरीमध्ये माझा केला जन्म झाला, गटरीमध्ये माझा जन्म झाला. हा माझ्या पूर्व भयपातला माझ्या परिणामाचा खेळ असेल. ऐकायला का जवळ आहे? पूर्व वर्तमान मध्ये माझा गटरीत जन्म झाला हे माझा पूर्व पर्यायाच्या परिणामाचं फळ असेल. पण मरताना सुद्धा मी गटरीतच मेलो हे माझ्या वर्तमान मधल्या अकर्तेपणाचं लक्षण आहे.
तसं पूर्वभावातल्या पाप कर्माच्या उदयात मी पंचम काळात मिथ्यात्व जन्मलो, वर्तमानमध्ये आम्ही मिथ्यात्व जन्मलो, ह्याला पूर्वभावातल्या कर्तृत्वाला निमित्त असू शकतं. पण आता जैन धर्म मिळून सुद्धा मी मिथ्यात्वातच गेलो, तर हा माझ्या आयुष्यातला मिळवलेला म्हणजे माझ्या जीवनातला सगळ्यात ना कर्तेपणाचं लक्षण आहे. म्हणून जन्मताना आपण गटरी जरी बसलो तर पुरुषार्थाला भय घेऊन राज्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसं पंचम काळात जन्मताना जरी आम्ही मिथ्यात्वावर जन्मलो असलो, असंयमात जरी जन्म आमचा झाला असला, तरी मरताना तरी सम्यक्त्व म्हणजे आयुष्य जगताना सम्यक्त्वपूर्वक आणि मरताना तरी संयमपूर्वक मरण्याचा पुरुषार्थ धाडस आमच्याकडे झाला पाहिजे, अन्यथा नाही. म्हणून आमच्याकडे क्षमाभाव, आदरभाव ते असणं फार गरजेचं. काही वेळा आपल्या परिणामांची विचित्रता झाली, काही वेळा आम्हाला सुद्धा आयुष्यातून बोलावं लागलं, पण हे आयुष्यात बोललो याचा अर्थ कुणाकुठी द्वेष नव्हता. आयुष्यात बोलण्यामग कुणाला तर न्याय देण्याची भूमिका होती. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ही जे काही परिणामांच्या मध्ये विचित्रता, अस्वस्थता ह्या 8-10-15 दिवसामध्ये आपली झाली, आता ती अस्वस्थता आपण सोडून आपण परत स्वस्थ झाले पाहिजे. आणि ज्या ज्या लोकांच्या बद्दल आपल्या मनात न कळत खरं खोटं समजूत गैरसमजूत कशामुळे जरी परिणामांच्या मध्ये आपल्या अशुभता आली होती, ते आता सोडून त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका ज्यावेळी घेतली, ज्यावेळी त्यांनी एक चांगलं कार्य करण्याची भूमिका आता स्वीकारली आणि नुसताच आता हत्ती आपल्या परत सोडायचं नव्हे, तर तो हत्तीचा मालकी हक्क आपला जरी असला तर त्याची सेवा करण्याची जबाबदारी त्या लोकांनी स्वीकारली. हा त्यांचा मोठेपणा सुद्धा आपण लोकांनी मान्य केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. आणि त्यामुळं किमान त्यांच्याबद्दलचे अशुभ परिणाम आता आपण शुभामध्ये परिवर्तन करून सगळ्यांचं चांगलं होऊ दे अशा मंगलमय भावना आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि आज नागरीच्या हत्तींचा जसा विचार केला तसं सगळ्याच हत्तींच्या बाबतीत सुद्धा न्याय देण्याच्या कार्यामध्ये ही लोक सहभागी राहू दे, एवढीच मंगलमय भावना आपण सगळ्यांनी भगवंतांच्या पुढे केली पाहिजे. आणि भगवंतांच्या समोर बसून परोक्ष रूपात या सगळ्या जीवांच्या बाबतीत क्षमा याचना करणं आपली जबाबदारी आहे. आणि तोच आपला धर्म आपल्याला शिकवतो. आणि त्याच्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही, चांगल्या परिणामांच्या मध्ये अशी भावना त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जे मगाशी मी मला सांगत होतो त्या गाण्याचा अर्थ, त्या गाण्याचा अर्थ या ठिकाणी असा होता, ते आचार्यांचं गाणं फार चांगल्या पद्धतीने म्हणत होते. संसाराच्या नाट्यामधला हे विरवाना प्राणी, मोहाच्या तालावर सोंगाड्याची गाणी. कोणा म्हणे मी तुझाच बाप, कोणा म्हणे मी आई, कोणा म्हणे मी बाळ पापडा दुडू दुडू धावत जाई. नाती होती राखण करती आपली एक कहाणी. मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी. तारुण्याच्या उंबरठ्यावर धुंद धुंद तो राई. केस पांढरे होता फिरुनी पाठी मागे पायी. आयुष्याच्या संध्याकाळी आटत येते पाणी. मोहाच्या तालावर गातो सोंगाड्या
नेईल दोरी संसाराचे नाटक असते डोळ्यामधले पाणी मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याचे गाणी याचे त्याचे माझे तुझे कोणी कुणाचे नाही म्हणा नुसतं याचे कोणाचे म्हणा याचे त्याचे माझे तुझे कोणी कुणाचे नाही देहाचा शेजारी हा समयापुरता काही संसाराची नाती बघता खोटी सारी नाही मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची रंगभूमीच्या पाठीमागे रंगरागमंच नाही रंगभूमीच्या पाठीमागे रंगरागमंच मी तर माझा असे सदोदित नटनाटक ना काही सोंगाड्याच्या सोंगाकारी चेतन राजा ज्ञानी मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी संसाराच्या नाट्यामधला केविलवाना राणी मोहाच्या तालावर गातो सोंगाड्याची गाणी हे सगळी जण नाचणारच आहेत तुम्ही काय आणि मी पण आम्ही पण नाचावं म्हणजे काय त्याच्यात काय लपवायचं काही काम नाही कोटीवाल्यांच्या शिवाय माझं चालत नाही असं कधी कधी आम्ही पण म्हणतो पण हे किती वेळ म्हणायचं ह्याच्यावर फार महत्वाचं तुम्हाला हे सगळं म्हणायलाच पाहिजे या खेळामध्ये काम तुम्हाला करायलाच पाहिजे पर्याय नाही आजच्या पेपर मध्ये आले बघा गुलशन गोल्ड डॉन कलाकार आहे कलाकार त्याला पिक्चर मध्ये बॅडमॅन असं नाव पडलं होतं तर आज त्यानं मुलाखत देताना पेपर मध्ये आल्या की मी पिक्चर मध्ये फक्त बॅडमॅन होतो पण त्याचा प्रभाव माझ्यावर एवढा झाला की माझ्या वैयक्तिक जीवनात सुद्धा माझ्याकडे बघताना स्त्रिया महिला मुली बॅडमॅन म्हणूनच बघत होते मी खोटं बोलत नाही पुढारी पेपर मध्ये बघा शेवटच्या किंवा शोधून कुठल्या तरी एका पानावर ऐकलं तसं आपल्यावर एकदा हा प्रभाव पडला की आपल्या एकदा कान फाट्या नाव पडलं आता मी एवढं चांगलं वागतोय शांत वागतोय की एवढं चांगलं करतोय तरी भाई म्हणतातच भाळ मांडीला तर काय करायचं नेमकं मला कोथळीवाले एकदा निवेदन केल्याबरोबर मी आलो कधी लगेच करायला काय पुढचे आलो कधी तरी पण आम्ही म्हणतात तुमच्यातली लोक म्हणतात तुम्ही लगेच रागावताय आता फक्त पाया पडायचं तेवढंच तुमचं तर काय सांगायचं तुम्हाला हे तुम्ही लक्षात ठेवा हे सगळं तुम्हाला नाटक करायचं आहे पण त्याच्यामध्ये अडकायचं मला सुद्धा हे सगळं नाटक करायचं आहे पण मला याच्यात अडकून चालणार मी जर याच्यात अडकलो तर माझा साधूपणा गेला आणि तुम्ही जर त्याच्यात अडकला तुमचा श्रावकपणा संपला फक्त आपल्याला ड्युटी करायची आहे आपल्याला कर्तव्य करायचं आहे कुठल्याही बाबतीत कर्तृत्व करायचं आणि मग ही ड्युटी करताना कर्तव्य करताना किती अंगाला आपण म्हणजे लावून घेतोय आणि किती आपल्याला त्याच्यात सोडतोय त्याच्यावर ह्या रेषा सगळ्या साई रेषा ठरत असतात तर शेवटची जी वाक्य आहे चेतन राजा
ज्ञानी हे ज्याला कळलं आणि जो शांत जगण्याचा प्रयत्न करतो तो शुक्ल रेषेवर असतो. तुमचे आमचे परिणाम आता कुठल्या रेषेवर येत माहीत नाही, पण इथून पुढचे परिणाम तरी शुक्ल रेषावाले. त्या शुक्ल रेषामध्ये सुद्धा मंद, मंदत्व आणि मंदोत्तर हे असतात. जे मिथ्यात्व सहित असंयम पर्यंत असतं ते मंद शुक्ल रेषा असते. त्याच्या परत 12व्या गुणस्थानापर्यंत म्हणजे संयमीच्या पासून 12व्या गुणस्थानामध्ये हे जे सगळे भेद आहेत ते सगळे मंद, मध्यम मंद असतात. मंदोत्तम आणि 13व्या आणि 14व्या गुणस्थानातले 13व्या गुणस्थानातली जी शुक्ल रेषा असते ती मंदोत्तर म्हणजे सर्वात उत्कृष्ट मंद रेषा. जी मंदचा अर्थ मंद परिणाम अर्थात उत्कृष्ट शुक्ल रेषा असते. तर आम्हाला तुम्हाला सुद्धा अशी वर्तमानमध्ये निदान चांगली शुक्ल रेषा होती. सगळ्यात चांगली शुक्ल रेषा मिळवण्यासाठी तुमचे परिणाम आणि पुरुषार्थ होते अशी मंगलमय भावना करून सांगतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, कोई पाप अभिमान छोड़ जब, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.